नमस्कार. सर्वप्रथम जागतिक वाचक दिनानिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जागतिक वाचक दिन हा जगद्विख्यात नाटककार, कवी आणि चतुरस्त्र लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून जगभरामध्ये साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर यांच्या बहुतेक सर्वच नाटकांचं आणि कवितांचं भाषांतर, रूपांतर जगातल्या विविध भाषांमध्ये करण्यात झालेलं आहे. तर अशा या वाचक दिनाचं औचित्य साधून आपण सर्वांनीच आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी, वाचन संस्कृतीच्या विकासासाठी सक्षमपणे प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी दिसामाजी काहीतरी वाचित जावे या पद्धतीनं वाचन संस्कृतीला बळ येण्यासाठी पुस्तकंसुद्धा आपण विकत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकं विकत घेतली पाहिजे. सध्या एक हिंदी सिनेमा अतिशय गाजत आहे. त्याचं नाव आहे धुरंधर. मल्टिप्लेक्ससारख्या ठिकाणी हा सिनेमा बघण्यासाठी अनेक प्रेक्षक 500-500 रुपये आणि 600-600 रुपयाची तिकीटं खरेदी करतात. मात्र 100 रुपयाचं एखादं पुस्तक खरेदी करताना आमच्या मराठी भाषिकांना ते जड वाटतं. त्यांना ते काकू करतात असं चित्र दिसतं. हे चित्र बदललं पाहिजे. हे चित्र बदललं तरच मराठी भाषेला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त होईल. मराठी भाषेची वाढ, तिचा विस्तार, तिच्या वाचन संस्कृतीचा विस्तार, या साऱ्या गोष्टी होण्यासाठी खरं तर प्रत्येकानं वाचलं पाहिजे, पुस्तकं विकत घेतली पाहिजेत आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी सजगपणे, सक्रियरित्या काम केलं पाहिजे. आपल्याकडं 2 वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि देशातल्या 11 ज्या अभिजात भाषा आहेत त्यांच्यामध्ये मराठी भाषेचा समावेश झाला. अर्थात अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषिक म्हणून आपली एक जबाबदारी वाढलेली आहे. ती म्हणजे मराठी भाषेला पूर्ववत वैभव प्राप्त करून देणं. मराठी वाचक संस्था, भाषेची मराठी भाषेतल्या वाचकांची संख्या वाढवणं, वाचन संस्कृतीचा नव्यानं आपण तिची वाढ करणं, वाचन संस्कृतीची ही जी चळवळ आहे ती अधिक गतिमान करणं आणि त्यासाठी ग्रंथदानासारखे उपक्रम आपण राबवले पाहिजेत. विद्यार्थ्यांना, तरुणांना नव्यानं वाचतं करण्याची खऱ्या अर्थानं सध्या गरज आहे. केवळ वाचत नाहीत अशी ओरड करून चालणार नाही. त्याच्यावर उपायसुद्धा आपल्यालाच केले पाहिजेत. आणि मला असं प्रांजळपणे वाटतं की जे लेखक आहेत, जे लिहितात, जे मराठी भाषेवर प्रेम करतात, मराठी भाषेला आपलं मानतात, त्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की ही वाचन संस्कृती समृद्ध झाली पाहिजे. घराघरात आपल्याला असं चित्र दिसलं पाहिजे की अनेक जण, घरातले सगळे सदस्य हे वाचत आहेत. केवळ वर्तमानपत्र वाचतात असं नाही, तर पुस्तकंसुद्धा वाचतात असं एक चित्र आपल्याला दिसतं. असं एक अतिशय स्वप्न माझ्यासारखा बाळगतो आणि मला असं वाटतं की त्याच दिवशी खऱ्या अर्थानं जागतिक पुस्तक दिन साजरा झाला असं आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.